बागेची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. सांगली शहरातील त्रिकोणी बागेची सध्या दयनीय अवस्था झाली असून येथील सोयीसुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. बागेच्या या दयनीय अवस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी लोकहित मंचाकडे आपली कैफियत मांडत तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुटलेली बाकडी, नागरिकांना विश्रांतीसाठी असलेली बाकडी पूर्णपणे तुटली असून ती बसण्यायोग्य राहिली नाहीत. खराब भिंती, बागेचे संरक्षक भिंती आणि कडे खराब झाल्याने बागेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. बागेत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बागेची ही अवस्था पाहून नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष असून आम्हाला मूलभूत सुविधा कधी मिळणार असा सवाल उपस्थित झाला आहे. संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्रिकोणी बागेची तातडीने दुरुस्ती करावी आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकहित मंचाने प्रशासनास केली आहे. आम्ही इथं हास्य क्लबमध्ये रोज येतो आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, पण इथं काय व्यवस्था नाही आहे. इथं सगळे बाग मोडलेले आहेत. परत वॉचमॅन नाही आहे, लोट झाड स्वच्छता नाही आहे. सगळी कुत्री येऊन इथं नाचतात, अंगावर येतात आमच्या. आम्हाला यायचं का नाही हे आम्ही रोज विचार करतोय. कुत्र्याला भिवून रोज कुत्री इथं नाचतात, समोर गाड्या लावतात. पाणी मारायला लागले की एका ठिकाणीच पाईप सोडून जाते, कोण मारते काय कळत नाही. आणि सगळं पाला वगैरे पडलेला आहे. दारात गाड्या लावतात, या जायला वाट नसत्या. तिथं सगळी बागेची दुरावस्था झालेली आहे. बागेची जागा तर एवढी चांगली आहे, पण इकडं लक्ष द्यायला कुणीही येत नाही. आज वर्ष झालं वॉचमॅन नाही आहे तिथं. त्याच्यामुळं तुम्ही ह्याची दखल घ्यावी आयुक्तांनी, ही माझी विनंती.